खंडोबा घराच्या तिकीटवरती जितेंद्र शेळकेचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झालाय. कुठेतरी हा घातपात असल्याचं बोललं जात आहे. त्याची जर चौकशी झाली असती तर अनेक प्रकरणं बाहेर आली असते असं बोललं जाते. काय वाटतं तुम्हाला? ते मला वाटतं त्याच्याही आयुष्य तोही जगेल किती दिवस याच्याबद्दल शंका आहे मला. त्याच्यामुळे असं काय काय अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अमित शाह सुद्धा त्याच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे असणारा जो न्याय मग आता चाकणकर बाईंना लावण्यात आला तो न्याय अमित शहाला का नाही लावला जात बीजेपी मार्फत? त्याच्यामुळे ते वाचण्यासाठी त्या बिचाऱ्याचा जीव घेतील असा माझा अंदाज आहे. हो, पण आम्ही असणारा काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ यांनाही विनंती केलेली आहे की त्यांनी राहुरीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. आता बघू 1-2 दिवसामध्ये ते पाठिंबा देतात आहेत का. हे असणारं एवढंच म्हणणार आहे की लोकसभेमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की बहुजनवादी चेहरा हा उभा राहायला सुरुवात झाला होता, त्या बहुजनवादी चेहऱ्याला दाबण्यासाठी 33% महिलांचं आरक्षण आलं होतं. सरकारला जर ह्या 33% आरक्षणाचं एवढंच प्रेम असेल तर मग आमचा सवाल असा आहे की तुम्ही ओबीसी महिलांना वगळताय का ह्याचा पहिल्यांदा खुलासा करा. SC STचं आरक्षण आहे म्हणून त्या आरक्षणामध्ये महिलांचं आरक्षण येऊन जातं, त्याच्यामुळे निर्णय घेण्याची नाही. पण ओबीसीच्या महिलांसंदर्भात ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेत नाही त्यावेळेस हाच निकष निघतो की भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. हे ओबीसीने पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आणि BJP यांच्यामधली सरळ लढत आहे. NCPचा उमेदवार हा ह्या रेसमध्ये कुठेच नाही अशी परिस्थिती आहे. BJPचे असणारे 2 बळी ह्या ठिकाणी आहेत. ते 2 बळी म्हणजे एक असणारा मुस्लिम समूह आणि दुसरा असणारा ख्रिश्चन. या दोघांना आता असणारा आमच्याशिवाय पर्याय नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आम्ही असणारा मानतोय त्या ठिकाणी की पैशाचा प्रभाव जर पडला नाही तर आम्ही 50% मतदान तरी त्याच्यातला उचलू अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा लोकांना आम्ही असं आवाहन करतोय की जे काही तुम्हाला वाटप केलं जातोय ते एका जेवणापुरतं, तुमच्या कुटुंबाला लागणारं एका जेवणापुरतं तरी ते पैसे पुरतात का याचा विचार करा आणि मतदान करा.